जसं की मी सांगितलं होतं, मुलीच्या डब्यासाठी मी काय बनवत आहे ते तर तुम्हाला दाखवते. टिफिन रेडी आहे, बनवू शकता. मी सगळ्या मिक्स डाळीचे मी तुम्हाला दाखवलेलं परत एकदा दाखवते. सगळ्या डाळी, तांदूळ, उडद डाळ, ह्याच्यामध्ये मी थोडंसं तीळ पण घातलं होतं. आणि हे आहे दिसायला असं जाडसर आणि हे दिसतं, पण खायला खूप टेस्टी लागतं. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी प्लस गहू डाळीचं पीठ आहे, तीळ आहेत, कोथिंबीर आहे, जिरे, ओवा आहे आणि हे बटर लावून भाजलेलं आहे. असं तोडून खायला खूप छान लागतं. तर हे असं हेल्दी स्नॅक्स म्हणता येईल. स्नॅक्स नाही म्हणता येईल, पण एक हे हेल्दी पराठा पण नाही. धपाटा असतो तो थोडासा आपण थापून बनवतो, पण हे मी लाटून बनवलेले पण टेस्टी लागतं. तर हे तुम्ही जर ट्राय करायचं असेल तर ट्राय करू शकता कधी. आणि चहासोबत चांगलं लागतं, कारण की मीठ वगैरे टाकून केलं असतं ना, क्रिस्पी छान लागतं. तुम्ही ट्राय करू शकता. ही बनवलेली ही चटणी मी उत्तप्यासोबत, आप्यासोबत खायला ह्या त्याचा तडका दिलेला आहे. हा तडका रेडी होता. गॅसवर मी टाकला. आता मुलीला टिफिन पॅक करते आणि तिला उठवते, कारण की तिला उठून तिच्या वेण्या वगैरे बांधणं हे त्याच्यात खूप वेळ जातो. तर मुलगी उठल्यानंतर उठेल आता, बघते मग मी तिचं आवडेल. टिफिन रेडी आहे हा ब्रेकफास्टसाठी आणि हा लंचसाठी. तर ह्याच्यामध्ये आहे शेजवान चटणी, शेंगाचा लाडू आणि मिक्स धान्याचा पराठा. त्याचा मध्ये खूप रस आलेले आहे. सकाळी बघू शकता तुम्ही, ते खूप दाखवत असतात. सोडून मी घरी चाललेली आहे. आमची पार्किंग आमच्या सोसायटीत काल बोरवेलचं काम केलेलं आहे, तर त्यामुळे पूर्ण घाण झालेलं आहे सगळं. बघू शकता तुम्ही. ब्लॅक कॉफी ठेवलेली आहे मी बनवायला. आता घर झाडून घेते, कारण की आंघोळीच्या आधी सगळं साफसफाई, रात्री झोपताना सगळं आवरून झोपते मी, पण सकाळी पण थोडंसं नाही का स्वच्छ केलं ना आंघोळीच्या अगोदर, तर ते बरं पडतं. मग मला शेपूची भाजी, भाकरी, त्यासाठी मी शेपूची भाजी आणलेली आहे रात्रीच. मला आवडते. आणि ही गावरान भाजी, याचा छान वास येतोय. माहिती नाही किती गावरान आहे ती, बट वास तर छान येतोय. मोस्टली ज्या गावरान भाज्या नसतात त्यांचा वास येत नाही, पण ही भाजी छान आहे आणि तिचा वास पण छान येतो. तर आज मी बनवणार आहे शेपूची भाजी आणि भाकरी. त्यासाठी आपण लसूण घालतो. आणि ही आहे आपली मसूर डाळ, जी मसूरची डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे. माझी कॉफी रेडी आहे. त्या कॉफीमध्ये मी हे 1 टोपण नाही का कोकोनट ऑइल टाकते. तूप पण काही लोक यूज करतात, बट हे ऑइल पण छान असतं आपल्या आतड्यांना क्लीन करण्यासाठी, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी. तर म्हणून मग मी एक टोपण किंवा 1 थेंब म्हणता येईल ब्लॅक कॉफीमध्ये हे कोकोनट ऑइल टाकून ब्लॅक कॉफी घेते. 30 तरी सूर्यनमस्कार घालते, जेणेकरून दिवसभर स्वतःला थोडंसं फ्रेश वाटेल. पूजा करून घेतली. फुलं नव्हते, फुलं संपले होते, त्यामुळे फुलं नाही वाहिलेले. आता माझा छोटा मुलगा रेडी झालेला आहे स्कूलला, तो स्कूलसाठी निघत आहे. विरांश आता स्कूलसाठी रेडी झालेला आहे, स्कूलसाठी निघत आहे. जाताना तो रोज एखादी खेळणी तरी घेऊन जातो. मी येताना गुपचूप आणतो त्याच्याकडनं. चलो दरवाजा ओपन करो, स्कूल के लिए रेडी. बाय मिरांश, लवकर या. हां, मारू नको कोणाला. बाय बाय. या जेवायला. आता मी जेवण बनवलेलं, जसं मी सांगितलं होतं सकाळी, की आज भाकरी, शेपूची भाजी आणि लोणचं आहे. नाश्ता वगैरे करत नाही मी, चहा घेत नाही. त्यामुळे डायरेक्ट आता वाजलेले आहेत बरोबर 10:15. तर 10:15ला जेवण करेल आणि रात्री 10ला जेवण करेल. तर आतमध्ये फक्त ऑफिसमध्ये असेल तेव्हा कॉफी घेते, नाही तर मग घरी असेल तर चहाही नाही, कॉफी नाही. तर आता मी जेवण करते.